उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे एकरूप तरडगावच्या सरपंच यांच्या मनमानी गैरकारभार तसेच पदाचा दुरुपयोग प्रकरणी गट विकास अधिकारी यांना 13 जुलै रोजी निवेदनाद्वारे कारवाईची मागणी करण्यात आली होती। त्यावर गट विकास अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याऐवजी केवळ कागदी घोडे नाचवले। त्याच्या निषेधार्थ गुरुवारी 3 जुलै रोजी एकरूप ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता। मात्र सदर इशाऱ्याला गट विकास अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवत दुर्लक्ष केले। परिणामी शिवसेनेचे जिल्हा सचिव जावेद पटेल आणि ग्रामस्थांनी तरडगाव ग्रामपंचायतीला टाळे ठोकले। गाळयुक्त शिवार गाळमुक्त धरण या शासन योजनेनुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील विशेषतः एकरूप तरडगाव येथील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात गाळ टाकून घेतला होता। शासनाकडून त्याचा अनुदान आल्यानंतर एकरूप तरडगाव सरपंच यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना आलेल्या निधीच्या धनादेशावर स्वाक्षरी करून त्याचा लाभ शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे अपेक्षित होतं। मात्र त्यांनी आर्थिक लालसेपोटी त्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याऐवजी पैशाची मागणी सुरू केली होती। सरपंच यांना पैसे मिळाल्याशिवाय स्वाक्षरी करीत नसल्याचे आडेलतट्टूपणाच्या भूमिकेवर कायम असल्याची गंभीर बाब पुढे आल्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं होतं। त्यांनीही कागदी घोटे नाचवले। त्यामुळे ग्रामस्थांनी वैतागून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले आहे। पुढील 10 दिवसात कारवाई नाही झाल्यास शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यासह पंचायत समिती याला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला। कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तालुका पोलीस स्टेशन येथील कर्मचारी दोन्ही गावचे पोलीस पाटील चोख भूमिका बजावली। यावेळी ग्रामपंचायत सदस्य नसीर जागीरदार, कय्यूम जमादार, सिकंदर जमादार, प्रभाकर भोरे, रमेश पाटील, रऊफ जमादार, अशफाक पटेल, हुजूर जमादार, बाळासाहेब होळकर, अख्तरबी पटेल, पिंटू कोलते, ईश्वर होळकर, इन्नूस जागीरदार, हबीब पटेल, निजाम जमादार, सद्दाम मुलानी, यासीन पटेल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। जावेद पटेल आणि सर्व एकरूप ग्रामस्थ या ठिकाणी दुर्दैवानं या ठिकाणी सांगावंसं वाटतं की इतिहासामध्ये पहिल्यांदा प्रथमच एकरूप गावच्या ग्रामपंचायतीस टाळं या ठिकाणी लागलेले आहे। याबद्दल मला स्वतःला या ठिकाणी खेद आहे। मात्र परिस्थिती अशा पद्धतीने निर्माण झाली की गावामध्ये एकूणच असलेलं अशुद्ध पाणी, त्यानंतर गटारीचे स्वरूप हे रस्त्यावर आलेलं आणि अन्य ज्या गोष्टी होत्या ज्या अपेक्षित होत्या, ज्यामध्ये दिवाबत्ती असेल, पाणी पुरवठा असेल, आरोग्याचे विषय असतील, यामध्ये सातत्यानं या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी दुर्लक्ष झालं आणि अक्षरशः या नागरिकांना वेठीस धरण्याचं काम ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं होतं। एकंदरीत शेतकऱ्यांना वेठीस धरणं असेल किंवा एकंदरीत विकास कामाच्या बाबतीमध्ये सरपंचाचा जो हे होता त्यामध्ये मनमानी कारभार होता, त्याला कुठंतरी या ठिकाणी थांबलं पाहिजे, तो विषय थांबला पाहिजे, जेणेकरून त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे। म्हणून आज या ठिकाणी टाळं ठोको आंदोलन या ठिकाणी दुर्दैवानं करावंसं वाटतं। आणि एकंदरीतच या ठिकाणी माननीय दिलीपराव माने साहेबांची या ठिकाणी सत्ता आहे, त्यांना सुद्धा आपल्या माध्यमातून मला सांगणं आहे, आपण या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून चांगलं काम करता, मात्र तुम्ही तुमच्या लोकांना या ठिकाणी का बरं तुम्ही सांगत नाही किंवा का बरं तुम्ही दुर्लक्ष करताय, हेही या ठिकाणी विनंती करतो। एकंदरीत या ठिकाणी आजच्या या आंदोलनाला एकच ग्रामपंचायत सदस्य जो या ठिकाणी उपस्थित होता, त्याला कळकळी होती, तो म्हणजे नाशिक जागीरदार। इतर कुठलाही ग्रामपंचायत सदस्य किंवा सत्ताधारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाही, त्याबद्दल मी त्यांच्या तीव्र शब्दात त्यांचा सर्वांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो। आणि एकंदरीत टाळं ठोको आंदोलनाच्या निमित्तानं गट विकास अधिकारी यांच्याकडे आम्ही वारंवार या ठिकाणी पाठपुरावा केला होता। एकंदरीत या संबंधित आपण तात्काळ ठोस कारवाई करा, मात्र त्यांनी सुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे। या उपर जाऊन गट विकास अधिकारी असतील किंवा ग्रामपंचायत प्रशासन असेल यांना या ठिकाणी इशारा देतो, आपल्याला पुढचे 10 दिवस हा विषय आम्ही वरिष्ठ आमचे जे जिल्हा प्रमुख असतील अमोल शिंदे, तालुका प्रमुख यांना आम्ही सांगून पुढच्या 10 दिवसाचा अल्टिमेटम या ठिकाणी देतो। आणि पुढच्या 10 दिवसात जर का कारवाई नाही झाली तर गट विकास अधिकारी जे पंचायत समिती कार्यालय आहे त्याला सुद्धा या ठिकाणी आम्ही टाळं ठोकणार आहे, एवढंच या निमित्ताने सांगतो। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।